Hello. Hey, Rochi baby. Good afternoon. Yesterday we have started SCF and LCM. जाणार की नाही बाप्पा आम्ही जाणार नाही मामाच उभा राहतो र आणि बाची आहे ना बाची माग मामा उभा राहतो माग पळायला मुलीचा मामा मुलाचा मामा. Hello. Good afternoon. Yesterday we have started SCF and LCM. Now we are going to see some examples regarding this SCF and LCM. Screen is visible. Yes, ma'am. Screen दिसते सगळ्यांना? Yes. Okay. आता इथे बघा, काल आपण काही एक्झाम्पल्स बघितले होते SCF आणि LCM चे. त्याच्यामध्ये आणखीन काही एक्झाम्पल आपण बघू सॉल्व करूयात. सिंपल एक्झाम्पल्स आपण बघूया त्याच्यामधले. Okay, first example we are going to see. Find SCF of 2 raised to 3. Find SCF of 2 raised to 3. 3 raised to 2 into 5 into 7 raised to 4. ही फर्स्ट टर्म घेतली आपण इथली. सेकंड टर्म 2 raised to 2 into 3 raised to 5 into 5 raised to 2 into 7 raised to 3. And last term is 2 raised to 3 into 5 raised to 3 into 7 raised to 2. मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं ह्या एक्झाम्पल मध्ये, तर इथं पहिल्या टर्म मध्ये कंप्लीट टर्म आपण म्हणजे सगळे नंबर्स आपण मल्टिप्लिकेशन आपण कंप्लीट टर्म कन्सिडर करूयात इथपर्यंत. नेक्स्ट 2 raised to 3 into 5 raised to 3 into 7 raised to 3. ह्याच्यामध्ये कोणते प्राईम नंबर्स कॉमन आहेत ते चेक करायचे. मग आता ह्याच्यामध्ये कॉमन प्राईम नंबर्स कोणते आहेत? 2 आहे, 5 आहे आणि 7 आहे. ओके, मग आता 2 raised to 3, 2 raised to 2, 2 raised to 3. ह्याच्यामध्ये या तीन टर्म्स मध्ये ज्याची पॉवर कमी आहे ती संख्या घ्यायची आपल्याला. म्हणजे 2 raised to 2 घेतला, त्याच्यानंतर 5 आहे, 5 raised to 2 आहे, 5 raised to 3 आहे. मग ह्याच्यामध्ये काय असणार आहे, आपण 5 कन्सिडर करतोय. आणि लास्ट 7 raised to 4, 7 raised to 3 and 7 raised to 2 we are taking as a 7 raised to 2. म्हणजे ती ऍक्च्युअली आपण SCF काढतोय. ओके, सो SCF काढताना आपण काय केलं, तर तिन्ही मधले कॉमन प्राईम नंबर्स सिलेक्ट केलेत आणि त्याचा पॉवर कमीत कमी असलेल्या पॉवर टर्म्स आपण सिलेक्ट केलेले आहेत. Okay, so here SCF of these three terms is equal to 2 raised to 2 into 5 into 7 raised to 2. It gives 980. Okay.
Next example, find SCF of 108, 288 and 360. काय येईल सांगा आता? 108, 288 आणि 360 यांचा SCF घेतोय आपण. Yes. काय येईल सांगा? SCF काढतोय आपण. Please tell me that SCF of 108, 288 and 360. मसावी काढतोय आपण, मसावी. काय येईल सांगा की? Yes, please. What is the SCF of 108, 288 and 360? Yes, please. ठीक है. Let us see. 108. 108. आपण शेअर तर हे करूयात. Just we are taking that. 108. त्याच्यानंतर 288. Next one is 360 is equal to. आता ह्याचे आपण फॅक्टर्स फाइंड आउट करतोय. फॅक्टर्स फाइंड आउट करतो म्हणजे काय? 108 इट कॅन बी रिटन ॲज. ह्याचे फॅक्टर्स काय येणार आहे? 108 चे फॅक्टर्स काय असतील? काय असेल? याला असं लिहू शकतो का आपण? 2^2 into 3^3. 2^2 into 3^3. 288 it can be put as 2^5 into 3^2. आणि त्याच्यानंतर 360 त्याचे फॅक्टर्स कसे घेणार आपण? 2^3 into 5 into 3 square. ओके. मग आता याच्यामध्ये प्राइम नंबर्स कोणते आहेत बघा? 2 आणि 3. बरोबर आहे. 2, 3 आणि 5. 5 सुद्धा प्राइम नंबर आहे याच्यामध्ये. मग आता कॉमन कोणते प्राइम नंबर्स आहेत? 2 आणि 3 आहे. ठीक आहे. 2 आणि 3 these are the prime numbers. Now if you are taking that 2^2, आता इथे 2^3 आहे, 2^5 आहे, 2^2 आहे. मग याच्यामध्ये छोटा नंबर कोणता असणार आहे? 2^2 असणार आहे. बरोबर आहे. 2^2 आणि त्याच्यानंतर 3^3, 3^2, 3^2. याच्यामध्ये छोटा नंबर कोणता असेल? 3^2. मग या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन जे असेल, म्हणजे 2^2 into
3 raised to 2, which is equal to 36. Therefore, the SCF of 108, 288 and 360 will be 36. Okay. After that, next, find SCF of 513, 1134, 1215. 3 नंबर्स घेतलेत आपण, 513, 1134 आणि 1215. ह्या तिन्हींचा SCF काढायचे. हे 3 नंबर्स जे घेतलेले आहेत त्याचे SCF काढायचे. पहिल्यांदा 513 चे फॅक्टर्स काढा, त्याच्यानंतर 1134 चे फॅक्टर्स काढा आणि 1215 चे. ओके. मग आता आणखीन एक मेथड आपण इथे यूज करू शकतोय. सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे याच्यामध्ये? 1215. 1215 हा सगळ्यात मोठा आहे. मग ह्या 1215 ला जर आपण 1134 ने भागलं आणि 1134 ला आपण 513 ने डिवाइड केलं तर काय मिळते बघूयात, आणि त्याच्यावरनं आपण इथे SCF काढू शकतोय. ठीक आहे. सो फर्स्ट आय एम टेकिंग दॅट. लुक ॲट दिस. इफ आय एम टेकिंग 1215 which is divided by 1134. Tell me that what will be the quotient and what will be the remainder. कितीचा भाग बसेल पहिल्यांदा इथं? एकचाच बसणार ना फक्त. 1134 ने आपण 1215 ला जर डिवाइड केलं तर भाग कितीचा बसतोय? येस एनीबडी? एकचा भाग बसतोय. बरोबर आहे. म्हणजे 1215 मायनस 1134 किती येतं? हाऊ मच वी आर गेटिंग दॅट? 1215 minus 1134. Yes, tell me that. 81. किती आलं? 81. बरोबर आहे. आता या ठिकाणी हे 81 आहे. परत आता ह्या 81 नी 1134 ला भाग घातला तर काय मिळतं सांगा? 81 नी 1134 ला भाग घातला. येस. काय असेल? 14 आला. म्हणजे 1134 ला जर आपण 81 ने डिवाइड केलं तर किती येतं? 14 येतं. ओके. So here, if we are dividing 1134 याला भागातलं 1215 ला तर या ठिकाणी आपल्याला 1 मिळालं. त्याच्यानंतर 1215 याच्यातनं 81 राहतात. 81 नी परत 1134 ला भाग घातला आपण तर 14चा भाग बसतो. बरोबर आहे. मग आता हे 81 आहे. ह्या 81 ने आपण 513. ऍक्च्युअली आता इथे बघा 1215 आणि 1114 या दोन्ही मधला कॉमन फॅक्टर असणार आहे 81. या दोन्ही मधला कॉमन फॅक्टर असणार आहे 81. 1215 आणि 1134 या दोन्ही मधला कॉमन फॅक्टर असेल 81. ओके. म्हणजे 81 इज द SCF ऑफ 1215 and 1134. 81 is the SCF of 1215 and 1134. Now we are going to see the SCF between 81 and 513. म्हणजे आता अगोदर हे जे दोन मोठी संख्या आहेत त्या दोन्हींचा SCF घेतला आपण 81 आला. मग आता राहिलेली संख्या कोणती आहे? 513 आहे. 513 आणि 81 या दोन्ही मधले SCF काढायचे. तो कसा काढतोय बघा इथे आता. इफ यू आर टेकिंग दॅट 513. परत 513 आणि 81 मध्ये मोठी संख्या कोणती आहे? 513 आहे. 513 ला तुम्ही
81 ने डिवाइड करणार. सो 81 डिवायडेड बाय 513. किती येतं, कितीचा भाग बसतोय? पहिल्यांदा 6चा भाग बसेल, बरोबर आहे. इट गिव्स 486. ओके, सो रिमेनिंग टर्म किती मिळेल इथं? 27. मग 27 ने परत हे 81 ला डिवाइड केलं तर किती येईल आन्सर? 3. 27च्या पाड्याचा जो 27 ने जर डिवाइड केलं 81 ला तर 3चा भाग बसेल तिथं, बरोबर आहे. सो हिअर रिमाइंडर काय असेल? 0 असेल. मग आता मला सांगा, ह्याच्यामध्ये पहिले आता 1134 आणि 1215चा एचसीएफ होता 81. एचसीएफ ऑफ 513 and 81. What is that? 513 आणि 81 या दोन्ही मधला एचसीएफ, ह्या दोन्हीचा एचसीएफ काय असेल? 27 असणार आहे ना, कारण 27 ने ह्या 81 ला पूर्णपणे भाग जातोय. मग त्याच्यानंतर आता आपण जर विचार केला, हे 81 1215 and 1134 याच्यामधले एचसीएफ आहे 81. 513 आणि 81 याच्यातला एचसीएफ आहे 27. मग आता मला सांगा, टोटल तिन्ही टर्म जर कन्सिडर केले 1215, 1134 आणि 513, तर यांचा एचसीएफ काय असेल? What will be the SCF? Yes. Highest common factor will be 27 असणार आहे त्याच्यामधला. कॉमन असेल तो. जर आता 27 ने तुम्ही जर 1215 ला भाग घातला तर तुम्हाला 45 मिळेल, 45 मिळेल. ओके, जर तुम्ही 27 ने 513 ला भाग घातला तर त्या ठिकाणी 19 मिळेल. आणि 1234 ला जर 27 ने भाग घातला तुम्ही तर इट विल गिव्स 42. ओके, मग आता 45, 19 आणि 42 याच्यामध्ये तुम्हाला कॉमन फॅक्टर कुठेच मिळणार नाही. सो हायेस्ट कॉमन फॅक्टर विल बी 27. Therefore the SCF between 513, 1134, 1215 is equal to 27. Understood? समजलं का हे? SCF कसं काढतोय आपण? Okay, now we are going for next example. Okay, find LCM of 2 raised to 2, 3 raised to 3, 5 into 7 raised to 2. आता LCM काढतोय आपण याच्यामध्ये. LCM of 2 raised to 2 into 3 raised to 3 into 5 into 7 raised to 2. त्याच्यानंतर सेकंड टर्म आहे 2 raised to 3 into 3 raised to 2 into 5 raised to 2 into 7 raised to 4. And last term is there 2 into 3 into 5 raised to 3. Now tell me, into here 7 raised to 4 into 11. Please tell me that 7 raised to 4 into 11. याच्यातलं LCM का सांगा मला आता. What will be the LCM? खाली लिहून दिलेलं आहे बघा, हे क्वेश्चन टाकलेलं आहे आपण इथं याच्यामध्ये. झूम करा थोडस, ते स्क्रीन झूम करा. Two raised to 2 into 3 raised to 3 into 5 into 7 raised to 2. Please tell me that LCM. LCM is equal to
as we know that product of highest powers of 2, 3, 5, 7 and 11. त्याच्यातले प्राईम नंबर्स कोणते आहेत बघा, त्याचे हायेस्ट पॉवर कन्सिडर करा. And after that, यांचं मल्टिप्लिकेशन. 1004. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट फाइंड LCM of 72, 108 and 2100. Find LCM of 72, 108 and 2100. LCM सांगा द्यायचं. 72, 108 and 2100. Tell me that answer. Yes, please. Aditya, Ajay, Rishikesh, Chaitanya, Dipti, Swapnali, Rohit, Revan Siddha, Shoaib, Kalyan, Shraddha. 3 madam. येतं 3. 3. तर बघायचं 72 चे फॅक्टर सांगा मला. किंवा 3 into 4. हा ऐकून घ्या. याच्यामध्ये काय करा, 2100 ला 108 ने डिवाइड करा. त्याच्यानंतर 108 ला जे काही त्या दोन्ही मधला अगोदर हे ठीक आहे, जाऊ दे, आपला आपण प्राईम फॅक्टर जाऊयात. 72, 108, 2100 याचे फॅक्टर्स घ्यायचे आपण अगोदर. आता फॅक्टर्स काय आहेत बघा त्याच्यातले. इथं बघा 2⁻³ म्हणजे आता इथं अगोदर आपण कसं घेतोय 72 आपण आपल्या जसं आपण शिकलोय 12 into 6 बरोबर आहे. 108 27 into 4 ना. इज इट ओके. 108 त्याच्यानंतर 21 into 100 हे आपण सिंपल वे मध्ये घेतोय. फॅक्टर्स फाइंड आउट करतोय. परत 12 आणि 6 चे फॅक्टर्स घ्यायचे, 27 आणि 4 चे फॅक्टर्स घ्यायचे आणि 21 आणि 100 चे फॅक्टर्स घ्यायचे. ओके. मग आता या सगळ्यांमध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर कोण, आपल्या ह्याच्यामध्ये हायेस्ट पॉवरचे कॉमन फॅक्टर कोणते ते चेक करायचे. 12 into 6 याला कसं लिहिणार तुम्ही. हाऊ यू आर रायटिंग दॅट. 2 into 3 into 4 into 3 म्हणजे इथे काय असणार आहे 2⁻³ बरोबर आहे. 2⁻³ into 3⁻². हे 72 साठी झाले. त्याच्यानंतर 108 ला कसं लिहिणार तुम्ही. 27 आहे. 27 इज द क्यूब ऑफ 3. सो 3⁻³ into 2⁻². त्याच्यानंतर 2100 आहे. 2100 ला परत कसं लिहू शकतो आपण 7 into 3 आणि इथं काय असणार आहे 100 means how we are writing that 100. 25 into 4 means 5⁻² into 2⁻², isn't it? So here 2⁻³ आता कॉमन ज्याचा पॉवर जास्ती आहे ते टर्म्स आपण कॉमन घेतो इथं. 2⁻³ into 3⁻³ याच्यामधले 27 चं 3⁻³ into 5⁻² इथलं राहिलेलं आहे 5⁻².
इंटू राहिलेली टर्म जी असेल ती 7 असणार आहे. सो इट विल बी 7 इज इक्वल टू, याचं मल्टिप्लिकेशन जर घेतलं आपण किती येईल मल्टिप्लिकेशन सांगा प्लीज. 8 into 27 into 100 25 into 7. 8 into 27 into 25 into 7. किती आन्सर मल्टिप्लिकेशन? किती आन्सर? रोहित, धुत्रे रोहित, शोएब मुलानी. $37,800. 37,800. Okay, that is the correct answer. Go for the next one. Find LCM of. Find LCM of. Simple, give a simple example. 16, 24, 36 and 54. शंतनू, विक्रम रोंगे, ओंकार, गोरख, कृष्णा, श्रद्धा, समाधान, दीप्ति कदम, I am asking LCM जे आपण थर्ड फोर्थ मध्ये शिकलोय लसावी. 16, 24, 36, 54. 16 चे फॅक्टर्स काढा अगोदर, नंतर 24, त्याच्यानंतर 36, 36, त्याच्यानंतर 54. ऑनलाईन लेक्चर मध्ये फक्त जॉईन होऊन बसू नका, आन्सर्स द्या, आन्सर सांगा. नुसती अटेंडन्स लावून काही कामाची नाही अटेंडन्स तुमची. हा, इंजिनियर लोकांना बोला. half engineers. Yes. Tell me that LCM of 16, 24, 36 and 54. This is the easiest question. Okay, Rohit. Now tell me that LCM. LCM सांगा त्याच्यामधलं तर रोहित. 144. 144. 44. Okay, let us check what we are getting that. LCM घेतोय आपण LCM. बघा चेक करा बरोबर आहे का ते. करेक्ट आहे का?
yes madam. which answer is correct? एक तुमचा 3 राहिला होता. बरोबर आहे. 144 into 3. 232. आगाऊपणा करू नको. Okay. Next example. Find SCF and LCM of. Find SCF and LCM of. Two, 8, 16 and 10. पहिल्यांदा SCF सांगा, त्याच्यानंतर LCM सांगा. Two into 1, 2 into 2 into 2, 2 into 8, isn't it? Means here we are getting 2 into 3 times 2, and for 10, 2 into 5. Now first tell me LCM and after that tell me SCF. SCF काय असेल आणि LCM काय असेल सांगा please. Yes, please. 2, 8, 16 and 10. याचा SCF सांगा, त्याच्यानंतर LCM सांगा. काय असेल? SCF काय असेल? चैतन्य, are you there? चैतन्य आचार्य. Ten. 10 काय आलं? HCF. SCF. SCF 10 आलं? ओके. आणि LCM? 80. 80. ओके, लेट अस चेक. आता या ठिकाणी बघा, ह्याच्यामध्ये बघा इथं कॉमन टर्म कोणती आहे बघा, मला ह्याच्यामध्ये सांगा अगोदर. 2 which is equal to 2 into 1. Second 8. 8 is equal to 2 into 2 into 2. त्याच्यानंतर 16 आहे. 16 ला आपण काय लिहितोय? 2 into 2 into 2 into 2. And for 10 we are getting that 2 into 5. मग याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे तो चेक करा. याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे? फक्त 2 हा कॉमन फॅक्टर आहे जो लोएस्ट पॉवरचा आहे. सो दॅट इज द 2. सो SCF will be 2 only. SCF will be 2 only. आणि LCM जर घेतला आपण तर हायेस्ट पॉवर कोणता आहे बघा इथं. 2 चा हायेस्ट पॉवर काय आहे? 2 raised to 4 येतो. 2 raised to 4 into 5. It gives 80. बरोबर आहे? बरोबर आहे का? Yes ma'am. Okay. We're going for next now. तर डेसिमल प्लेसेस आपण बघितलं होतं, काल एक एक्झाम्पल बघितलं होतं. 0.63, 1.05 and 2.1. Whenever we are taking that SCF, LCM of such type of numbers, म्हणजे डेसिमल पॉइंट्स असलेले जे काही नंबर्स असतात त्या नंबरचे जर LCM आणि SCF घ्यायचं असेल तर ते कसं घेतोय बघा इथं.
पहिल्यांदा हा 63 जो आहे 63 वी आर रायटिंग ॲज 0.63 वी आर रायटिंग ॲज 63. 1.05 म्हणजे त्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट आपण काढून टाकतोय. ओके, डेसिमल पॉइंट काढून टाकल्यानंतर ते जे नंबर्स आहेत त्या नंबरचा आपण एचसीएफ आणि एलसीएम काढतोय. ओके, मग आता जर आपण इथं कन्सिडर केलं, लुक ॲट दिस, इफ यू आर टेकिंग दॅट फर्स्ट टर्म इज 63, 21 into 3 बरोबर आहे. त्याच्यानंतर 105 घेतला, 21 into 5. ओके, त्याच्यानंतर 21, 2.1 चा पण 21 घेतला. सो हिअर 21 into 1. मग सॉरी 210 इज देअर ना, 2.1 210 is there. So here it will be 10. 2.10 is there. So it is 210. मग आता याचे जे फॅक्टर्स आहेत 21, 21, 21 into 3 into 5 into 10. 63 which can be written as 21 into 3. 105 it can put as 21 into 5 and 210 it can be put as 21 into 10. Now tell me that SCF of these three terms. या तिन्हीचे SCF सांगा. SCF सांगा आता. SCF काय करतोय आपण? तिन्ही मध्ये सेम टर्म्स असलेले घेतोय आपण. बरोबर आहे. तिन्ही मधलं सेम टर्म आहे पण त्याचा पॉवर जो आहे तो लोएस्ट असणार आहे. आता याच्यामध्ये जर विचार केला आपण 21 घेतला आपण 7 into 3 आहे. इथे सुद्धा 7 into 3 येतं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा 7 into 3 आहे. म्हणजे आपण काय करणार, जे बाकीचे नंबर्स आहेत जे सेम आहेत ते घेतोय. म्हणजे 21 कॉमन घेतोय सगळ्यांमधनं आपण आणि हे राहिलेले स्किप करतोय SCF साठी. बरोबर आहे. म्हणजे SCF काय असेल तुमचा 21 असेल. त्याच्यानंतर LCM काय करतोय, हायेस्ट कॉमन टर्म तर घेतोयच आपण 21 घेतलंच इंटू राहिले जे टर्म्स आहेत. आता 5 into 2 10 म्हणजे काय असणार आहे 5 into 2 असणार आहे. त्याच्यानंतर हा 5 आणि 3 ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर ते जे काय असेल ते दॅट विल बी द LCM. म्हणजे हे झालं 21 दॅट इज SCF and 21 into रिमेनिंग टर्म्स दॅट विल बी LCM. ओके, सो इथं हे डेसिमल पॉइंट्स आहेत ऍक्च्युअल. बट डेसिमल पहिल्यांदा आपण काय करतो SCF हा 21 आला. मग पॉइंट कुठे द्यायचा तो, तिन्ही मधले जे टर्म्स घेतोय पॉइंट कुठे देणार तर डेसिमल